आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्त्या रुपाली पाटील आहेत। तुम्ही रुपाली चाकणकर यांच्या संदर्भानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय की रुपाली चाकणकरांना या सगळ्या सेक्स रॅकेटमध्ये जे आहेत मुख्य सूत्रधार सह आरोपी जे आहेत ते करण्यात। भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याचे जवळजवळ 250 ते 300 व्हिडिओ आजपर्यंत आलेले आहेत। त्याच्यामध्ये अनेक महिला आहेत की त्यांनी त्याच्यामध्ये महिलांवर अन्याय अत्याचार शोषण केले आणि कशा मार्फत केले तर मी तुम्हाला देवाचा आशीर्वाद देतो, तुमच्या समस्या सुटतील आणि अत्यंत किळसवाणे प्रकार आहेत। आणि ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा चाकणकर यांच्या संगनमताने त्यांनी हे सगळे अन्याय केलेला अत्याचार केलेला प्रथमदर्शनी आपल्याला दिसते। त्याच्यामुळे त्यांना मूळ सूत्रधार करून म्हणजे त्यांना या गोष्टीची माहिती असून सुद्धा भोंदू बाबाला वाचवण्यासाठी त्यांनी पदाचा केलेला गैरवापर, त्याच्यानंतर त्यांचे अनेक ज्या काही गोष्टी आहेत की प्रत्येक त्यांच्या कृत्यात यांचा सहभाग तिथं दिसून येतोय। SITकडे सगळं हे आलेलं आहे म्हणून त्यांना मुख्य सूत्रधार करून तातडीने अटक केलेलं पाहिजे। आता याच्या पुढं मी तुम्हाला सांगते, ज्या भोंदू बाबांनी हे सगळे प्रकार केले, त्याचे जे व्हिडिओ शूटिंग्स होते तर 2 व्यक्ती होत्या त्याच्या तिथल्या, त्यांनी त्याला या व्हिडिओवरनं ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। आणि ती 2 व्यक्ती म्हणजे बघा, चाकणकर बाईकडं जेव्हा हा भोंदू बाबाचा भांडाफोड 1 वर्षापूर्वी खबरदार पुढारीनी पत्रकारांनी केला तर चाकणकर बाईंनी त्या पुढाकार पत्रकाराला धमक्या दिल्या आणि पोलिसांच्या मार्फत पदाचाच गैरवापर करून त्या पत्रकारावर कारवाई करण्याचे आदेश दिले। म्हणजे तिथं पहिल्यांदा या अत्याचारित भोंदू बाबाला थांबवण्यात आलं चाकणकर बाईंनी। त्याच्यानंतर ही जी ब्लॅकमेल करणारी जी काही मुलं आहेत भोंदू बाबाला व्हिडिओसाठी ते पुण्यात आले। पुण्यामध्ये त्या एका सामाजिक कार्यकर्ता महिलेला भेटले, त्यांना हे व्हिडिओ दाखवले। आता त्या ज्या कार्यकर्त्या महिला आहेत त्या गुरुमाऊली म्हणणाऱ्या त्यांच्या त्या गुरुला भेटल्या आणि पुन्हा यांच्यामध्ये तडजोड झाली। म्हणजे हा प्रकार कोण आहेत त्या सामाजिक कार्यकर्ते, कोण आहेत? नाव घ्यायला अडचण काय? नाव घ्यायला अडचण 2-3 दिवसामध्ये तेही नाव घेतलं जाईल। कुठलीही कसलीही अडचण नाही। कायदेशीररित्या पद्धतीने सगळा क्रम हा माझ्या समोर, तुमच्या समोर आणि मीडिया समोर मी ठेवणार। किती वर्ष म्हणजे वर्षभरात भेट घेतली होती का? काही महिन्यांपूर्वी? काही महिन्यांपूर्वी भेट घेतली होती आणि मी तुम्हाला सांगते, मला माहिती आहे हा प्रकार सगळ्या आमच्या पत्रकार बंधूंना भगिनींना माहिती आहे। तुम्हाला काही मर्यादा आहेत हेही मला कळतंय की तुम्ही बोलू शकणार नाही, परंतु SITकडं या सगळ्या गोष्टी तपासात निष्पन्न झालेल्या आहेत। जर सो कॉल त्या ज्या काही सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांनी त्याच वेळी या अत्याचाराला वाचा फोडली असती तर त्या सेटलमेंट केलेली आहे। आणि ती सेटलमेंट खुद्द दस्तूर मुख्य आरोपी मी ज्यांना म्हणतीये त्यांच्या मार्फत ती झाली। म्हणजे एकदा नाही तर वारंवार भोंदू बाबाला वाचवण्यासाठी जो प्रयत्न करण्यात आला तो प्रयत्न करत असताना संविधानिक पदाचा गैरवापर करण्यात आला। आणि आता पुराव्यानिशी कायद्याच्या पुराव्यासह जर त्यांचा सहभाग आढळतो आहे तर त्यांना सूत्रधार करून तातडीने अटक करणं गरजेचं आहे। आता 3 माजी IAS अधिकारी IAS अधिकाऱ्यांनी शिर्डीमधल्या एका हॉटेलमध्ये 3 दिवस अटकेच्या आधी अशोक खरातची भेट घेतलेली होती। तो अधिकाऱ्यांसाठी वेगळं हॉटेल बुक करायचा किंवा वेगवेगळ्या व्यक्तींसाठी हॉटेल जे आहे ते स्वतंत्र बुक असायचं। हे जे 3 IAS अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी का, अशी एक माहिती मिळते की काय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना जमिनीचे व्यवहार केलेले आहेत, सेटलमेंट केलेले आहे। जे अधिकारी भेटले त्यांची तपास केला जाईल। त्यांनी या गुन्ह्यामध्ये कुठे त्याला मदत केली आहे का, त्यांनी त्याला पैसे पुरवले आहेत का, त्यांनी जमीन खरेदी विक्री जमीन घेताना त्याच्यामध्ये त्याला कुठलं पाठबळ दिले आहे का, त्याच्यामध्ये त्यांचा जर हस्तक्षेप आढळला तर निश्चित कारवाई होईल। पण नुसते भेटून जर गेले असतील, लक्षात घ्या तुम्ही का आपल्याला त्या IAS अधिकाऱ्यांचा सहभाग काय आहे तो पाहून त्यांच्यावरती कारवाई निश्चित केली जाईल।
मुख्यमंत्री तुमच्या पत्राची दखल घेऊन रुपाली चाकणकर यांना सह आरोपी या प्रकरणामध्ये करतील का किंवा त्यांच्यावरती गुन्हा दाखल होईल असं मला वाटतं? मला माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर खरंच अभिमान आहे आणि मला खात्री आहे, कारण का सरकार बदनाम होत असताना त्यांनी महाराष्ट्रातल्या आया बहिणींना, माता भगिनींना तातडीने दिलासा आणि त्यांचं मनोबल वाढण्यासाठी, त्यांना असुरक्षित भावना वाटू नये म्हणून त्यांनी तातडीने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाला राजीनामा द्यायला लावला. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, हे सगळं हे जे आज आपल्या समोर येत आहे हे 2-3 आठवड्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर आलं. त्यांनी तो गुन्हा दाखल करून घेतला, त्यांनी ती लुकआउट नोटीस काढली आणि त्यांनी त्या आरोपीला अटक सुद्धा केली. जर प्रकरण दडपायचं असतं चाकणकरांसारखं तर त्यांनी पोलिसांना कुठलेही आदेश दिले असते, पोलिसांना सांगितलं असतं त्याला अटक करू नका, त्याला फरार केलं असतं. परंतु तसं न करता मुख्यमंत्री कारवाई करतील रुपाली? 100%. आणि मुख्यमंत्री म्हणजे मी जी कारवाई करायला लावते ती कायद्याला धरून सांगते. समजा मुख्यमंत्री साहेबांनी किंवा SITच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनी नाही केलं तर हायकोर्टात जाऊन आम्ही करायला लावणार ना. रुपाली चाकणकरांना आरोपी केलं पाहिजे? केलंच पाहिजे. आरोपी मुख्य सूत्रधार आहेत त्या. आणि जर हायकोर्टाने त्यांना आरोपी केलं तर मग ताशेरे कुणावर ओढणार आहेत? पोलिसांवर, सरकारवर. का या सॅक्स रॅकेटसाठी आपल्यावर ताशेरे सरकार ओढून घेईल का? पोलीस यंत्रणा घेणार आहे का? हा साधा प्रश्न आहे. आणि पुन्हा सांगते, आता प्रयत्न चालू आहे सो कॉल माजी अध्यक्षांचा की मी महिला सॉफ्ट टार्गेट आहे म्हणून मला करतायत, मी एक जातीची आहे, त्यांची लोक ती सुरू करतायत. हा मुळात विषय ना जातीचा ना पंथाचा. मी पहिल्या दिवसापासून सांगितलं. चाकणकर त्यांच्या ट्रस्टवर गेल्या का? चाकणकरांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला का? चाकणकरांनी पोलिसांवर दबाव का टाकला? चाकणकरांच्या काय बेनामी इस्टेट आहेत? मला सांगा हो, चिमटे काढून आणि एवढे करून 800 कोटीची भोंदूबाबा प्रॉपर्टी बनवतो का? आणि जे काही आमदार खासदार तिथं जात आहेत, ज्यांचे फोटो आहेत, तपासातनं त्यांचा रोल निष्पन्न होतो आणि त्याच्यातनंच गुन्हे दाखल होणार. याला सर्वस्व कारणीभूत सूत्रधार रुपाली चाकणकर आहेत. त्यांना तातडीने अटक करणं गरजेचं आहे. एक प्रश्न आहे की पुण्यातले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत तृप्ती देसाई, त्यांनी आरोप केला की अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो किंवा त्यांनी तिथल्या नाशिकच्या जे IG आहेत दत्तात्रय कराडे त्यांच्यासोबतचा फोटो अशोक खरातसोबतचा त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केलेला आहे की पोलीस अधिकाऱ्यांचं अभय होतं त्याच्यामुळे गेल्या वर्षी त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकला नाही. किंवा धनंजय मुंडे असतील, त्यांचासुद्धा फोटो जो आहे तो त्यांनी सोशल मीडियावरती ट्विट केलेला आहे. तृप्ती देसाई असं म्हणतात की अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो. पोलिसाच्या ताब्यात अशोक खरात आहे त्याच्यामुळे आणि SITच्या ताब्यात, आता SIT त्याचा तपास करतात, त्याच्यामुळे अशोक खरातासारख्या नराधमाला, बायकांच्यावर अत्याचार करणाऱ्याचा इन्काउंटर कोणीही करणार नाही. उलट तृप्ती देसाई ताईला माझी विनंती आहे, तुम्ही कोर्टात जाऊन त्याच्या तोंडाला काळं फासलं पाहिजे. तुम्ही पोलिसांनी नाही त्यांना वाचवलं किंवा पोलिसांनी नाही हलगर्जीपणा केला. आयोगाने पदाचा गैरवापर करून पोलिसांना आदेश दिले आणि तो गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला. याचाच अर्थ त्याच्यामध्ये या सगळ्या प्रकाराची माहिती चाकणकरांना होती. चाकणकरांचा तिथं हस्तक्षेप होता आणि म्हणून त्यांना आम्ही आरोपी करा म्हणतोय. आणि तृप्ती देसाईंनी जाऊन त्याला काळं फासलं पाहिजे. महिलांच्या इब्रतीचा, इज्जतीचा, सुरक्षतेचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे इन्काउंटर वगैरे त्याचा काही होत नाही. त्याला होणार तर त्याला फाशीच झाली पाहिजे आणि तीही कायद्याने, हे लक्षात घ्या. आपण पाहतो की या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरातला फाशी झाली पाहिजे आणि तेही कायद्यानुसार अशोक खरातचा एन्काउंटर होणार नाही अशी प्रतिक्रिया रुपाली पाटलांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरापर्सन सुशांत राऊत, सोनी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.